तर आज आपण बनवूया चिकन टिक्का फ्राय। एकदम सिंपल रेसिपी आहे। तर सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ। त्यासाठी चिकन स्वच्छ धुवून त्यामध्ये लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, थोडीशी हळद आणि आपला जो चिकनचा एव्हरेस्ट मसाला असतो तो हे ऑप्शनल आहे। मग त्याच्यानंतर जो बाजारामध्ये चिकन टिक्का मसाला मिळतो तो टाकायचा। हे सर्व मसाले टाकले गेल्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळायचा। त्यानंतर दही टाकायची। आपण हंकड पण टाकू शकतो, पण मी डायरेक्ट पॅकेज दही यूज केलेलं आहे। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट टाकून घ्यायची। आपण फ्रेशही यूज करू शकतो, पण मी इथं पॅकेज्ड यूज केलेलं आहे। हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि अर्धा एक तासासाठी आपण हे फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवून देऊ। अर्धा एक तासानंतर मॅरिनेटेड चिकन आपण गरम तापत्या तेलामध्ये तळून घेऊया। गॅस हा पहिले फास्ट राहू द्यायचा आहे, त्यानंतर मीडियम लो करून त्याच्यामध्ये चिकन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। 7 ते 10 मिनटं चिकन आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। चिकन हे फ्राय झालं आहे, त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ही आपली रेसिपी इथं पूर्ण होते। याच्यावर आपण चाट मसालाही टाकू शकतो, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, एकदम सिंपल आणि टेस्टी आहे। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।